आदिरा, बाळा आता ना मला तू फक्त बरी व्हायला हवीस आधी, बाकी सगळं नंतर बघताय. मी सगळ्यांचे सगळे कन्सर्न ऐकले, मी रिस्पेक्ट करतो त्याचा. पण आता मला सगळ्यांना एकच सांगायचंय की आता जगात कुठलीच गोष्ट आदिराच्या तब्येतीपेक्षा महत्वाची नाही. सो आधी तिला बरं वाटत आहे, मग तिच्या बाकीच्या गोष्टींबद्दल तिला काय वाटतं ते आपण बघूया. चला घ्या. ऐका ना प्लीज, ऐका ना, असं करू नका. असं नाही, असं नाही करायचं. मी तुमच्या बाया पडते, चांगलंच आनंदी आहे ना. मी असं नाही, कुठे जाणार, काय करणार, चुकलं माझं, कळतंय मला. पण माणसं पण बघायला लागली, शेजारी पाजारी बघायला लागले. असं नका करू, पाया पडते मी तुमच्या. बोल ना स्वानंदी, सांग ना त्यांना. डॅडा प्लीज असं नका ना करू. घ्या ना मम्माला घरात. मम्मा चल. घ्या ना, पाया पडते मी तुमच्यावर. मी कुठे जाणार सांगा, कोण मदत करणार मला, कोण सहारा देणार. नका असं करू. चुकले, मी चुकले, खरंच चुकले. माझं चुकलंय, माफ करा मला प्लीज. मला घरात घ्या, मी पुन्हा असं नाही करणार. मी पाया पडते प्लीज प्लीज. बाबा काय चालवलं ते? साध्य काय होणार आहे या सगळ्यातनं? तिच्याच कर्माची फळं आहेत नंदू, भोगू दे तिला. हो ठीक आहे, पण बाबा तुम्ही असं वागू शकत नाही ना, कारण तुम्ही तिच्यासारखे नाही आहात. आणि जे काही आहे ते घरामध्ये सॉर्ट करूया आपण, प्लीज. नाही बाबा प्लीज. पाया पडते प्लीज. तू चल, तू ये, चल. माझी चूक झाली, मला माफ करा. मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत. मी परत असं कधी कधी नाही वागणार, कधी नाही. पाया पडते मी तुमच्या, मला माफ करा. उठा बशा काढते मी. आनंदी, मी खरंच असं परत कधी कधी करणार नाही. मला आताही करायचं नव्हतं. जे काही केले ते वाईट केलंय. मी आताही हे सगळं नव्हते करणार, पण आदिराच्या आईने मला भाजी पाडलं. त्यांनीच मला. बस कर ए बाई, बस कर. नेहमी कारस्थान करतेस आणि स्वतःच्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतेस. आई, आजवर तू इतकं फसवलंयस आम्हाला. असा कसा विश्वास ठेवू आम्ही तुझ्यावर? नंदू, तू हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. अगं ही बाई खोटारडी आहे आणि खोटारडीच राहणार. सोडून दे हिला हिच्या कर्माची फळं भोगायला. दे सोडून. आनंदी थांब ना. तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना. मी तुला खरंच सांगते ग, मी पुन्हा असं नाही वागणार. माझी चूक झाली. तू मला लग्नात ते मागण्यांचं सगळं प्रकरण झालं तेव्हा तू मला काहीच नाही बोललीस ना. पण मी तुला खरं खरं सांगते, ती सगळी कल्पना होती ना, ती सगळी मल्लिका ताईंची होती. त्यांनीच मला त्यांच्या सोनारा करवी ना त्या बांगड्या गहाण ठेवून पैसे देवले. हो, हे सगळं त्यांनीच केलं. त्या मला वरचेवर पैसे देत होत्या, नेहमी द्यायच्या त्या मला पैसे. त्या म्हणायच्या की त्यांना माहिती आहे त्यांची मुलगी कशी आहे. त्या म्हणायच्या की त्यांची मुलगी सून बनण्याची लायकीची नाहीये. मी खरं बोलते, मी देवा शपथ, मी रोहनची शपथ घेऊन सांगते, मी खरंच बोलतेय. त्यांना आदिराबद्दल खूप काय बोलायच्या. ज्या वेळेला ते माझ्याबरोबर बोलायच्या ना, त्यावेळेला म्हणायच्या की आदिरा खूप उद्धट आहे, ती खूप पैसे उधळते, ती खूप लाडाने वाढलेली आहे, खूप लाडावलेली आहे. खूप काय बोलायच्या त्या मला. आणि त्यांनीच मग मला पैसे दिले होते. आणि त्या मला म्हणाल्या होत्या की रोहन हा आपला लाखात एक आहे.
रोहनचं आणि अधिराचं जमूच शकत नाही, कारण अधिरा नालायक आहे. तिची लायकी नाहीये रोहन बरोबर राहायची असं बोलल्या होत्या त्या. आणि त्या मला म्हणाल्या होत्या की ना रोहन जर अधिरापासून डिवोर्स घेईल ना तर रोहनची ह्याच्यामध्ये भलाई आहे म्हणून. मग मला सांग, हे असं बोलल्यानंतर कुठच्या आईला काळजी नाही वाटणार का स्वतःच्या मुलाची? मग त्या पर्सेवर पैसे द्यायचे आणि मला म्हणायच्या की अधिराला तुम्ही माहेरी पाठवा. अधिराला असं टोचून बोला ना की ती माहेरी आली पाहिजे, ती परत घरी नाही आली पाहिजे तुमच्या. त्यांच्याच म्हणण्यानुसार मी मकर संक्रांतीला पण आले होते ना राजवाड्यांकडे भांडायला, तर त्यांच्याच म्हणण्यामुळे आले मी. काय? ते डिवोर्सचे कागद पण आले ना, ते मी काही नाही केलं ग. मी काही नाही केलं, त्यांनीच पाठवले त्यांच्या ड्रायव्हर करवी. आणि मला म्हणाल्या रोहनची सही घ्या. जर तुम्ही डायव्होर्स पेपरवर रोहनची सही घेतलीत ना तर त्या मला 4 BHKचा फ्लॅट देणार होत्या. त्यांच्या बरोबर जाऊन मी तो फ्लॅट बघून पळाले. त्या होत्या माझ्या बरोबर. असंच आहे, समर जीव तोडून प्रेम करतोच अंशुमनवर, पण अंशुमनचा डोळा फक्त त्याच्या पैशांवर आहे. फक्त अंशुमनचा नाही, सगळ्यांचा. म्हणजे काकूच सुरुवातीपासून सगळं घडवून आणतायत. थोडस प्लीज बस, थोडस बस. प्लीज प्लीज डॉल खाऊन घे ना थोडस. का तुझ्यासाठी अजून काहीतरी बनवून आणू का? नको, खरंच नको. मला ऍक्च्युली बसून त्रास होतोय. मी जरा पडू का? हा, पड 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 बाळ पड. छान व्यवस्थित पड. हवं तर मी काहीतरी एखादं तुला आवडणारं चांगलं म्युझिक लावतो. हा, आणि आम्ही सगळे इथेच बसतो तुझ्या आजूबाजूला, पण गप्प, तुझ्याशी काही न बोलता. आम्ही सगळे होते तिथे. ये पड. खरंच स्वानंदी, ही बाई साधी सुधी नाहीये. खूप आतल्या गाठीची बाई आहे ही. हे सगळं दुसऱ्यांकडनं करून घेणार आणि स्वतः मात्र नामानिराळं राहणार. तिने माझ्याकडनं हे सगळं करून घेतलं, स्वतः राहिली वेगळी आणि सगळ्याची बोलणी मला कळावी लागली. एक मिनिट बाबा, हो काय कुठे निघालाय? नंदू, मला या बाई बरोबर राहण्याची अजिबात इच्छा नाही. ही जर या घरातून जाणार नसेल ना तर मी या घरामध्ये राहणार नाही, कुठेतरी गावी जाऊन राहील. असं नका करू, जरा थांबा, माझा ऐका. थांब, तुझं काय आता? मी अधिराकडे चाललोय. मला आजवर असं वाटायचं तिला या घरात ऍडजस्ट करता येत नाहीये, पण आज खरं काय ते कळलं. आणि आता तिला असं वाटत असेल की मला तिला डिवोर्स द्यायचा आहे. पण असं खरंच काही नाही, आणि हे सगळं मिसअंडरस्टँडिंग सॉल्व्ह करायला मलाच जावं लागणार आहे तिथे. हो, बोललं पाहिजे, पण असं गायकुतीला येऊन आपल्याला काही करायचं नाहीये रोहन.